तर गाईज हा आहे दर्शनचा पूर्ण बर्थडे व्लॉग, जे की मी दर्शनला सरप्राईज दिलं होतं. तर गाईज पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला खूप आवडेल नक्कीच, आणि मिस करू नका हा व्लॉग प्लीज. गाईज गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आता 6 वाजले, आज संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट होतो आहे माझा. तर उद्या दर्शनचा बड्डे, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आता जे काही प्लॅनिंग्स आहेत ते मी तुमच्यासोबत आज शेअर करू शकते. तर फर्स्टली तर मी आता थोडंसं क्लिनिंग वगैरे करते टेबल, आणि मला काय डेकोरेशन करायचं ते मी आता करेल आणि तुम्हाला दाखवेल, आणि मी काय गिफ्ट आणले ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर आता मी स्वतः रेडी झाले, छान फ्रेश झाली. तर आता मी सगळी तयारी करणार आहे. मुलं खेळत आहेत, काही प्रॉब्लेम नाही. फुगे वगैरे आता नाही लावणार मी, ते सगळं रात्री लावेल. बाकीचं क्लिनिंग वगैरे काही मला ते डेकोरेट करायचं ते मी आता करेल. पूर्ण ब्लॉग येणार आहे, थोडा मोठा असू शकतो ब्लॉग, पण प्लीज पूर्ण बघा, आणि नवीन नसाल तर सबस्क्राईब करा. तर चला मी इथं प्लॅन करते डेकोरेशन करायचा, आणि ह्या टेबलला पूर्ण क्लीन करून पुढे सरकवून सगळं केक वगैरे इथं कट करणार आहोत. तर मी रात्री 12लाच केक कट करायचा प्लॅन केलेला आहे, तर म्हणून मी आता डेकोरेशन करते. बर्थडे उद्या आहे. तर काही फर्स्ट डेला जे पार्सल आलं होतं त्याच्यात होतं हे जॅकेट. हे दर्शननी कधीचं ॲड टू कार्ट करून ठेवलेलं होतं, आणि खूप दिवसापासून त्यांना इच्छा होती घ्यायची. तर मी हे स्वतः ऑर्डर केलं, त्यांना माहिती नव्हतं, बट ॲट दी एंड त्यांना समजून गेलं आहे की काहीतरी मागवलं आहे. आणि सेकंड आहे हे वॉलेट, जे की दर्शनला ग्रीन कलरमध्येच हवं होतं. ते ग्रीन कलरचे वॉलेट यूज करतात, तर मी हे ग्रीन कलरमध्येच मागवलेलं आहे, आणि मी चेक पण नाही केलं अजून. आणि मी आता हे ओपन नाही करत, दर्शनच ओपन करते. त्याच्यात मी याच्यासोबत 2 लाईट्स पण मागवले होते छोटेवाले. तर याला मी बॉटलमध्ये टाकून, वाईनची बॉटलमध्ये टाकून ते छान डेकोरेट करताना कसं करणार आहे. तर मी आता लगेच ते करते. मुलं नाही येत आता, मुलं खेळत आहेत म्हणून. तर गाईज माझ्याकडे वाईनची बॉटल नाही आहे, माझ्याकडे आहे बियरची बॉटल. तर हे कसं दिसतंय, खूप छान दिसतंय मला. तर फक्त हे स्टिकर नको होते, बट ठीक आहे, मी ते काढायचा प्रयत्न करेल. बट खूप छान दिसतंय. आता सेकंडवाली पण मी रेडी करते, तुम्हाला दाखवते. तर गाईज आता 8:30 वाजले. मी आता बलून्स वगैरे थोडेसे फुगवून म्हणजे इथं डेकोरेशन करून घेते, मग नंतर मला मुलांना पण झोपवायचं आहे. तर म्हटलं पहिले आपण हे काम करून घेऊ. बलून्स पण आहेत, पहिले हे बलून्स. तर गाईज मी इथं सगळं रेडी करत होते. मुलं खूप त्रास देत होते मला, त्याच्यासाठीच मी त्यांना आत्ता नाही झोपवलं होतं. हे सगळं रेडी केल्यावरच झोपवलं. म्हटलं आधी रेडी करून घेऊ, कारण ते मला माहिती इतक्या लवकर ते झोपणार नव्हते.
तर गाईज फायनली एवढं झालं आहे, बलून वगैरे लावलं गेलं आहे. आत्ता मी इथं ते बॉटल्स वगैरे ठेवेल, इथलं बाकी आहे डेकोरेशन, तर आता मी ते करेल. तर गाईज आत्ता बघा तुम्ही किती छान दिसतंय. लाईट्स वगैरे ऑफ केलेत मी आणि हे बॉटल लावल्यात आणि इथं गिफ्ट पण ठेवलं आहे. एक गिफ्ट राहून गेलं, ते आता मी परवा देईल. आणि हे बॉटल्स किती छान दिसत आहे, जसं मला हवं होतं तसंच छान परफेक्ट डेकोरेट झालं आहे. आता मी रेड रोज पण आणलेत, ते ठेवेल आणि केक येईल तेव्हा ते एकदम छान अजून लुक येईल. तर गाईस इथे मी रेडी झाले, कारण 10-15 मिनटात दर्शन येतीलच. मला इथं व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो आहे, कारण मुलं झोपले होते तर मी फार हळूच बोललेली आहे. आणि केक पण आलेला आहे, इथं सगळं रेडी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. आता इथं फक्त मी दर्शन आल्यावर 12 वाजेला केक वगैरे ठेवेल आणि फ्लावर्स वगैरे ठेवेल, बस एवढंच आहे आता. तर गाईस दर्शन आलेले होते आणि इतकी गडबड झाली ना की मोंटू उठून गेलेली होती आणि मी दरवाजा उघडायला आली तेवढ्यात मोंटू तिथं फार जोरात रडत होती, तर मी लाईट लावायचंच विसरून गेली. ॲक्च्युअल दर्शनचे जे छान एक्सप्रेशन्स होते ते माझ्याकडनं कॅप्चर झालेच नाही. अंधाऱ्यात दर्शनचे एक्सप्रेशन एवढे काही दिसत नाही आहे, थोडंफार दिसतं आहे बट इतकं नाही पाहिजे तसं. मला जे हवं होतं ते थोडंसं माझं घाई गडबड झाली, ही मोंटू उठली त्याच्यामुळे. तर सगळ्यात आधी मी दर्शनला गिफ्ट दिले आणि सांगितलं की चेंज करून घ्या, तर दर्शनने लगेच चेंज केलं. जॅकेट मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांना घालून दिलं. त्यांना हे जॅकेट खूप आवडलं होतं, म्हटलं आजच घालून मला दाखवा, या जॅकेटवरच मी केक कट करेल म्हटलं. तर ते नाही म्हणत होते, पण म्हटलं ठीक आहे आता घाला, म्हटलं याच्यावरच आपल्याला केक कट करायचा आहे. सो मी त्यांना घालायलाच लावलं आणि खूप छान दिसत होतं. जॅकेट पण आवडलं दर्शनला, वॉलेट पण खूप आवडलं आणि आम्ही एक छान रील पण बनवली आहे, आता तुम्हाला पुढे दिसेलच. आणि खूप छान होतं हे जॅकेट. तर गाईज या रीलमध्ये मी सॉन्ग ॲड नाही केलं इथं, कारण तुम्हाला माहितीच असेल नाही करू शकत आपण, यूट्यूबवर टाकतो तेव्हा कॉपीराईट इश्यू येतो. पण तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन माझी ही रील बघू शकतात. तर मला रील क्रिएट करायची होती, तर इथं मी जे काही लेटर लिहिलं होतं दर्शनसाठी बड्डेसाठी ते मी त्यांना इथं दिलं होतं रीड करायला. म्हटलं अजून 12 वाजण्यात वेळ आहे तर तुम्ही ते रीड करा. तर मोंटू उठून गेली होती, मी तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होती पण ती काही झोपली नव्हती. मग जोपर्यंत दर्शन हे रीड करत होते मी बघत होते त्यांना, ते काही इमोशनल झाले की काय म्हटलं म्हणून मी त्यांना काही विचारलं पण नाही. म्हटलं चला आता मोंटू उठलीच आहे तर मोंटूचा आणि दर्शनचा फोटोशूट करून घेऊ. तर दोघांचा फोटोशूट वगैरे केला. मग दर्शन म्हणे आता मोंटू उठली तर यशला पण उठवूनच घे म्हणे. यशला यशचे डोळे पण नाही उघडते, तरी आम्ही त्याला जबरदस्ती उठवून बसवलं आहे. आणि हा आणलेला होता मी इथं आईस केक, कारण दर्शनला आईस केक खायची खूप दिवसापासून इच्छा होती. म्हटलं चला आता आपण आईस केकच मागवू. यश इतका झोपेत आहे की त्याला केक पण खाता येत नाही, इतके डोळे बंद आहेत त्याचे. आणि खरंच गाईज हा आईस केक खूप छान होता, मला तर खूप जास्त आवडला आणि मोंटूला पण खूप आवडला. तिने खाल्ला पण आणि ती बरेच वेळ जागी पण होती. पण यशचे काही डोळे उघडत नव्हते, त्याने एखादी घास खाल्ला तो पण पाडून टाकला त्याने, तो फार जास्त झोपेत होता ॲक्च्युली. पण आम्ही खाल्ला, आम्हाला खूप जास्त आवडला आणि यश तर लगेच झोपून पण गेला. पण ही मोंटू काही झोपली नव्हती आणि मी इथं थोडा फोटोशूट करत होती. म्हटलं चला लाईटमध्ये विदाऊट लाईट, थोडं लाईट बंद करून ते खूप छान दिसत होतं. म्हटलं चला फोटो पण काढून घेऊ. यश झोपेते तरी पण म्हटलं एक फोटो तर होऊनच जाईल त्याच्यासोबत.
आणि इथं केक खाऊन माझं काही मन भरत नव्हतं, म्हटलं थोडंसं जास्तच खाऊन घेऊ. खूप छान होता केक, मध्ये पूर्ण आईस्क्रीम होती आणि वरती खालती केकची लेअर. तर मला आवडला फार. आणि ब्लिंकिटवरून मागवलं होतं मी, फटक्यात 10 मिनटात केक घरी पण आला. तर गाईज तुम्हाला कसा वाटला हा माझा सरप्राईज बर्थडे? जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि खूप खूप फॉलो करा. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हे आहेत आमचे खूप छान छान फोटोज. तर चला बाय बाय, सी यू, गुड नाईट.